नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. तेही अगदी सोप्या पद्धतीत आणि लवकर होणारे. तर चला बघूया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी एक कढई घेऊन त्यामध्ये 1 चमचा तूप घ्यायचंय. तूप चांगलं गरम करून घ्यायचंय आणि नंतर मी इकडे 2 वाट्या किसलेलं खोबरं घेतलंय. आता हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय. आता नंतर ह्यामध्ये 1 वाटी मी इथे काळा गूळ वापरलाय. आता हे सर्व चांगलं मिक्स करायचं आणि परत एकदा 3 ते 4 मिनिटासाठी चांगलं मिक्स करून परतून घ्यायचंय. परतून झाल्यानंतर ह्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालायचे आणि परत एकदा मिक्स करायचंय त्याला चांगलं. आता एक टोप घेऊन त्यामध्ये 1 वाटी दूध गरम करायचे आणि त्यामध्ये 1 टीस्पून तूप घालायचं. आता दूध चांगलं गरम होऊन द्यायचं आणि यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. थोडं-थोडं करून तांदळाचं पीठ घालत आपल्याला मिक्स करत राहायचं. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या प्रकारे. टाकून सारखं असं मिक्स करत राहायचंय. आता ह्याला झाकून 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचंय. आता आपलं जे सारण आहे ते थंड झाल्यानंतर यामध्ये वेलची पावडर टाकायची आणि त्याला मिक्स करायचं चांगलं. म्हणजे टेस्ट पण खूप छान लागते याची. आता 5 मिनिटानंतर मी झाकण काढलंय आणि आता हे जे तांदळाचं पीठ आहे त्याला आपण मळून घेणार आहोत. आता पीठ गरम असल्यामुळे वाटी किंवा पेल्याच्या साहाय्याने त्याला स्टार्टिंगला मळून घ्यायचंय. पीठ एकदम असं मऊसर मळून घ्यायचंय. थोडासा पाण्याचा हात लावून आपण ते पीठ मळायचंय. पाणी नाही टाकायचं, पण पाण्याचा हात तुम्ही लावून ते मळू शकता. एकदम मऊसर मळायचं. तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊया. आता पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जेवढ्या आकाराचा मोदक हवाय त्या आकाराचे तुम्ही आधी गोळे करून घ्यायचे. आता मी ते हाताच्या साहाय्यानेच ह्याला वळत आहे. तुम्ही लाटून पण घेऊ शकता. आता हे पीठ वळताना ह्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त जाड पण करायचं नाहीये. आता ह्याला कळ्या पाडून घेऊया. कळ्या पाडून झाल्या की ह्यामध्ये सारण भरायचं. आता हाताने ह्याला वरतून आणि बंद करून घ्यायचं. बंद करताना त्याचं तोंड व्हिडिओमध्ये बघू शकता त्या प्रकारे करायचं. आणि ह्याला असं टोक आलेलं असेल ना तर वरचं टोक थोडंसं काढून टाकायचं आणि अशा प्रकारे आपला मोदक तयार आहे. आता ह्याला आपण उकडवूया. तर एका टोपामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते चांगलं गरम झाल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि मोदक त्यामध्ये बुडवायचा आणि मग चाळणीवर ठेवायचा. आता ही जी चाळणी मी घेतली ना त्याला खाली मी तेल लावून घेतलंय थोडंसं आणि खाली गरम पाण्याचा टोप आहे आणि वरती मी मोदक पाण्यामध्ये बुडून यावर एक एक करून ठेवते. आता मोदक मी चाळणीवर एक एक करून ठेवलेत. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी ह्याला उकडवत ठेवायचं. ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटासाठी ठेवायचं. अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार आहेत. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.